नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की इन्स्पेक्टर पाटील हे सार्थकला म्हणतात तुमच्या गोडाऊनमध्ये जाऊन आपल्याला सगळं काही पाहावं लागेल, कारण तिथेच तर आनंदीला बांधून ठेवलं होतं। म्हणून इन्स्पेक्टर पाटील आणि सार्थक त्या गोडाऊनमध्ये आलेले असतात। तर इन्स्पेक्टर पाटील म्हणू लागतात, इथे आल्यानंतर हे लक्षात येत आहे की आनंदीला कोणीतरी बांधून ठेवलं होतं, परंतु आनंदी स्वतःहून कुठेच गेल्या नाहीयेत, तर त्यांना कोणीतरी सोडवण्यासाठी मदत केली आहे। सार्थक म्हणतो, परंतु असंही असू शकतं की आनंदीला कोणीतरी दुसऱ्या ठिकाणीही बांधून ठेवलं असेल, ही शक्यता नाकारता येत नाही। तर इन्स्पेक्टर साहेबांना त्याच वेळी हॉस्पिटलमधून कॉल आलेला असतो। तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात की आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल। सार्थक म्हणतो, का, कशासाठी? सार्थक खूप घाबरून गेलेला असतो। तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात, सार्थक साहेब, एक हॉस्पिटलला डेड बॉडी सापडली आहे आणि त्या डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल। सार्थक बोलतो, नाही, ती माझी आनंदी असूच शकत नाही। तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात, ती डेड बॉडी तुमच्या बायकोशी मिळती जुळती आहे, त्यामुळे तुम्हाला ती ओळख पटवण्यासाठी यावंच लागेल। तर सार्थक हा इन्स्पेक्टर साहेबांसोबत तिथे हॉस्पिटलला आलेला असतो। तर तिथे आल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात, साहेब, तुम्ही ती डेड बॉडी ओळखा आणि मग तुमची खात्री पटेल की त्या आनंदी आहेत की नाही। आणि ती डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी सार्थका पुढे येतो। नर्स डेड बॉडीवरचा कापड बाजूला करतात, तर त्यावेळी सार्थकला धक्काच बसतो। तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला विचारतात, काय झालं? मात्र सार्थक काहीही न बोलता बाहेर निघून येतो। तर इन्स्पेक्टर साहेब बाहेरच सार्थकला विचारतात, काय झालं? तुम्हाला एवढा धक्का का बसलाय? ती डेड बॉडी आनंदीचीच आहे का? तर सार्थक बोलतो, नाही, ती डेड बॉडी आनंदीची नाही आहे। माझ्या आनंदी मला कधीच सोडून जाऊ शकत नाही आणि मी ती डेड बॉडी पाहिली आहे, ती आनंदीची नाही आहे। तर इन्स्पेक्टर साहेब सार्थकला म्हणतात, शांत व्हा तुम्ही, काळजी करू नका, आनंदी मॅडम लवकरच सापडतील, असं म्हणत सार्थकला ते शांत करतात। तर सार्थक त्यानंतर घरी यायला निघालेला असतो। मात्र घरी येत असताना वाटेतच त्याला खूप असं ट्रॅफिक लागलेलं असतं आणि ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी सार्थक स्वतः गाडीमधून उतरतो आणि ते ट्रॅफिक कंट्रोल करत असतो। मात्र त्याचवेळी आनंदी तिथे एका दादांना म्हणते की दादा, तुम्ही मला बसस्टँडपर्यंत पोहोचवाल का? तर ते दादा हो असं म्हणताच आनंदी त्यांच्या मालगाडीमध्ये बसते आणि ती मागेच बसलेली असते, परंतु सार्थकला ती काही दिसलेली नसते। सार्थक त्या गाडीला जाण्यासाठी स्वतः रस्ता करून देत असतो आणि नकळतपणे आनंदी ही सार्थकच्या समोरूनच गेलेली असते, परंतु सार्थकला थोडी मात्रही त्यातली काही माहिती नसते। तर सार्थक हा आनंदीच्या शोधामध्येच असतो आणि तो खूप थकलेला असतो। त्याला आनंदीला कुठेच सापडत नसते आणि म्हणून तो हताश होऊन घरी येतो। घरी आल्यानंतर तो खूप रडत असतो। तर सुधाताई सार्थकला विचारतात, सार्थक, अरे काय झालं आहे? एवढा त्रास करून नको घेऊस, आनंदी सापडेल। सार्थक म्हणतो, मी काय करू सांग ना, आज तर मी हॉस्पिटलला गेलो होतो, तिथे डेड बॉडीही चेक केली, परंतु ती आनंदीची नव्हती आणि म्हणून मी आता घरी आलो आहे। माझी आनंदी नक्की कुठे असेल? मी सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, सगळं शहर पिंजून काढलं, परंतु आनंदी कुठेच सापडत नाहीये। आनंदी सापडत नाही या गोष्टीचा सार्थकला खूप त्रास होत असतो। सार्थक रूममध्ये येतो आणि कपाट उघडून आनंदीची आठवण म्हणून तिचे असलेले कपडे पाहत म्हणू लागतो, आनंदी, तुम्ही कुठे आहात? अहो, मला सोडून तुम्ही अशा अचानक का गेलाय? मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तुम्ही कुठेच मला सापडत नाही आहात। सांगा ना मला, तुम्ही कुठे आहात? मला असा सोडून नका जाऊ। तर त्याचवेळी सुधाताई सार्थकच्या रूममध्ये येतात आणि सार्थकला सावरण्याचा प्रयत्न करतात। तर सार्थक म्हणू लागतो, आई, मी काय करू सांग ना गं, माझी जगण्याची इच्छा नाही आहे। अगं, माझं आयुष्य अगदी पलटून गेलं आहे, मला काय करावं तेच कळत नाही आणि आता मी कोणासाठी जगू? आनंदी म्हणजे माझं आयुष्य होतं, परंतु जर माझ्या आयुष्यात आनंदीच नसतील तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? तर सार्थकचं हे वाक्य ऐकून सुधाताईंना खूप वाईट वाटतं आणि आपण आनंदीसोबत जे काही वागलो आहोत ते सगळे क्षण त्यांना आठवू लागतात। ते मनाशीच म्हणू लागतात, नाही, मी खरंच खूप मोठी चूक केली आहे, कारण सार्थकचा आनंद हा फक्त आनंदीचाच होता, परंतु आनंदीचं खरंच बरं वाईट तर झालं नसेल ना? आनंदीच्या बाबतीत असं काही होऊ नये, माझ्यासाठी आनंदीचं काही वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही। फक्त एवढंच आहे की माझ्या सार्थकच्या आयुष्यात मला ती नको आहे, मला माझ्या सार्थकचं आयुष्य सुखाने मला पाहायचं आहे, कारण आनंदीमुळे माझ्या सार्थकच्या आयुष्यात फक्त दुःखच येत आहे, त्यामुळे ही आनंदी माझ्या सार्थकच्या आयुष्यात मला कधीच नको आहे। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आनंदी ही मालगाडीमधून बसस्टँडपर्यंत आलेली असते आणि बसस्टँडवरून एक गाडी पकडून ती बस पकडते आणि एका गावी निघून जाते। आनंदीने नाशिक शहर सोडलेलं असतं आणि ती एका गावामध्ये आलेली असते, परंतु आनंदी घरातून बाहेर पडताना काहीच घेऊन निघालेली नसते, त्यामुळे तिच्याजवळ मोबाईलही नसतो ना पैसेही।
आणि पैसे नसल्यामुळे ती काही खाऊही शकत नसते आणि त्यामुळेच तिच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नसतो, त्यामुळे ती तिथे चक्कर येऊन पडते. तर तिथूनच एक भला माणूस रस्त्याने जात असतो. तो आनंदीला पाहतो आणि म्हणून तो आनंदीजवळ येत म्हणू लागतो की ही ताई तर चक्कर येऊन पडली आहे, नक्की काय झालं असेल. म्हणून तो आनंदीला उचलतो. तर त्याच्यासोबत त्याची बायकोही असते. ती म्हणू लागते की नक्की काय झालं असेल या ताईला, ही अशी अचानक इथे चक्कर येऊन कशी पडली असेल. परंतु ही मुलगी गावची नाही आहे, ही कोणीतरी वेगळीच आहे. म्हणून ते तिला हॉस्पिटलला घेऊन येतात. मात्र हॉस्पिटलला घेऊन येत असताना सुद्धा आनंदीच्या तोंडातून फक्त सार्थकचंच नाव येत असतं. आनंदीला सार्थकची काळजी वाटत असते. तर हॉस्पिटलला घेऊन आल्यानंतर ॲडमिट करण्यासाठी आनंदीचे सगळे काही डॉक्युमेंट लागत असतात, परंतु त्या दादांजवळ काहीच नसतं. तर हॉस्पिटलमधील नर्स विचारतात की यांचं नाव काय आहे आणि ह्यांचं वय काय आहे आणि ह्यांना काय झालं आहे. परंतु त्या दादांना काहीच माहीत नसतं. म्हणून ते म्हणू लागतात की आम्ही देवदर्शनासाठी गावातून निघालेलो होतो, परंतु आम्हाला वाटेतच या ताई पडलेल्या दिसल्या, म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही इथे हॉस्पिटलला घेऊन आलो आहोत. आम्हाला यांची खरंच ओळख काहीच माहिती नाही, फक्त माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो. तुम्ही त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करा. तर डॉक्टर आल्यानंतर विचारतात की जर तुम्हाला यांचं नावही माहीत नसते आणि ह्या कुठून आल्या हेही माहीत नसेल, तर तुम्ही त्यांना हॉस्पिटलला कशा काय घेऊन येऊ शकता आणि अशा अनोळखी व्यक्तीवर आम्ही उपचार कसे करणार आहोत. तर ते म्हणू लागतात अहो पण तुम्ही माणुसकी तर दाखवू शकता ना. मात्र डॉक्टर काही उपचार करायला तयार नसतात आणि त्या माणसाची बायको मात्र खूप कडक असते. ती म्हणू लागते तुम्हाला फक्त आम्ही उपचार करायला सांगितले आहोत आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु या मुलीवर उपचार करा. अहो एक माणुसकीच्या नात्याने तरी तुम्ही करू शकता ना. त्या मुलीची अवस्था पहा, तिला शुद्धीवर आणणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर त्यावर उपचार करायला डॉक्टर तयार होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक आणि घरातील सर्वांचा गैरसमज झालेला असतो की आनंदीच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं असावं. तर आनंदी कुठेच मिळत नसते. तर आकांक्षा म्हणू लागते आई आणि दादा नक्की वहिनीच्या बाबतीत काय घडलं असेल, वहिनी अजूनपर्यंत मिळाली नाहीये. वहिनी कुठे असेल, बाबा तर आपल्याला सोडून गेलेच आहेत, परंतु आता वहिनी कुठे आहे, वहिनी आपल्याला कुठे सोडून गेली आहे. तर सुधाता ही शांतच असतात, ते काहीच बोलत नाही. मात्र या सगळ्या गोष्टींचा सुधाताईने कुठेतरी खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर सार्थक म्हणतो असं काही होणार नाही, माझी आनंदी मला सोडून जाणार नाही. सर्वजण सार्थकची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र सार्थकचा अशा गोष्टींवर विश्वासही नसतो. तर अण्णा आणि मालतीताई घरी आलेले असतात आणि सार्थकला विचारतात काय झालं, आमची आनंदी सापडली का. अण्णा म्हणतात आमची आनंदी कुठे आहे. तर सार्थक म्हणतो मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आनंदी कुठेच सापडल्या नाही आहेत. तर अण्णा आणि मालतीताई खूप उदास झालेले असतात, त्यांना या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. ते म्हणू लागतात परंतु आमची आनंदी तुमच्या घरातूनच गायब झाली आहे, मग कुठे आहे. सार्थकजवळ कोणत्याच प्रश्नाची उत्तरं नसतात. तर त्यानंतर मालतीताई आणि अण्णा घरी निघतात. या सगळ्या गोष्टीचं सुधाताईंनाही वाईट वाटतं आणि मालतीताईंना या सगळ्या गोष्टीचा खूप धक्का बसलेला असतो. ते विचार करू लागतात की आपली आनंदी नक्की कुठे गेली असेल, का सापडत नाही आहे आनंदी. आनंदीच्या बाबतीत तर काही वाईट घडलं नसेल ना. तर अण्णा म्हणतात तू काळजी करू नकोस, आनंदीला काही होणार नाही, देव आपल्या पाठीशी आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंदी आता थोडी थोडी शुद्धीवर येत असते, मात्र तिच्या तोंडी फक्त सार्थक हाच शब्द असतो. तिला काय करावं हेच कळत नसतं आणि आपण कुठे आलो आहोत त्याचं तिला भानही नसतं. तिच्या आयुष्यात काय घडत आहे हे तिला कळतही नसतं. तर नर्स मॅडम त्या दादांना म्हणू लागतात ही औषधांची चिठ्ठी आहे, तुम्हाला ही औषधं घेऊन यावी लागतील, कारण त्यांच्यामध्ये खूप अशक्तपणा आहे, त्यामुळे आता त्यांना आरामाची गरज आहे आणि आपल्याला त्यांच्यावर ट्रीटमेंट करणं खरंच खूप गरजेचं आहे. तर ते काका काकू आनंदीजवळ येत म्हणतात बाळा तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे आणि तुझं गाव कोणतं आहे सांग ना. मात्र आनंदी काहीच बोलत नाही, कारण तिला काहीच बोलायला सुचतही नसतं. तर त्यानंतर तिथला ऑडबॉय सगळं काही ऐकतो आणि त्याचंही मन हेलावून जातं. तो त्या काकांना म्हणू लागतो काका खरंच तुम्ही देव माणूस आहात, ग्रेट आहात, कारण आज या जगात माणुसकी कोणीही दाखवत नाही, परंतु तुम्ही त्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन आलात, खरंच खूप तुम्ही मोठं काम केलंय. त्यानंतर डॉक्टर येत म्हणू लागतात तुम्ही घाबरू नका, आम्ही या पेशंटची नक्कीच काळजी घेऊ आणि हा पेशंट लवकरात लवकर नक्की बरी होईल, नका काळजी करू. परंतु तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल, ते म्हणजे पेशंटच्या माणसांना शोधावं लागेल, त्यांची चौकशी करावी लागेल, कारण पेशंट फक्त त्यांच्या घरच्या माणसांचीच नावं घेत आहेत. म्हणून काका काकू पुन्हा एकदा आनंदीला विचारू लागतात बाळा अगं तू ठीक आहेस ना. आनंदी शुद्धीवर आलेली असते. आनंदी त्या काकांकडे पाहते तर त्या काकांमध्ये आनंदीला सार्थकचा भास होत असतो आणि त्यानंतर आनंदीला सार्थकसोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात आणि त्याचवेळी काका आनंदीला विचारतात काय झालंय बाळा. तर आनंदी भानावर येते. तर ते काका आनंदीला म्हणतात मुली तू कोण आहेस, तू कुठून आली आहेस, आम्हाला खरं खरं सांग, तू आठवण्याचा प्रयत्न कर की तुझं घर कुठे आहे, आम्ही तुला तिथपर्यंत नेऊन सोडतो. आनंदी म्हणते नाही नको प्लीज काका तुम्ही असं करू नका, तुम्ही कोण आहात मला खरंच माहीत नाही, परंतु तुम्ही मला इथपर्यंत घेऊन आलात, माझ्यावर उपचार केलेत, हेच
माझ्यासाठी खूप आहे, तुमचे आभार मानावेत तेवढे कमी. तर आनंदी मनाशीच विचार करत असते की माझ्यावर इतकं सगळंच घडलं आहे, परंतु सार्थक सरांनी माझा शोध घेण्याचा प्रयत्नही केला नाही का? माझ्या बाबतीत काय झालं असेल की मी जिवंत आहे की मेली हे त्यांनी पाहिलंही नसेल का? मी घटस्फोटांचे पेपर आईंजवळ देऊन आली आहे, त्यानंतर सार्थक सरांनी ते स्वीकारले असतील का? मला शोधण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नसेल का? हे सगळे प्रश्न आनंदीच्या मनात येत असतात. तर आनंदी त्या काकांना म्हणू लागते, काका प्लीज तुम्ही मला घरी सोडू नका. तर ते काका म्हणतात, अगं मुली पण तू कोण आहेस, तुझं खरं नाव काय आहे, प्लीज आम्हाला सांग, कारण आम्हाला तसं डॉक्टरांना देखील सांगायचं आहे. तर आनंदी म्हणते, काका मी तुम्हाला सगळं काही सांगेन, परंतु माझी एक विनंती आहे की मला घरी जायचं नाही आहे. काका काकू आनंदीला म्हणतात, हो पण का? तर आनंदीला ते घरी घेऊन जातात आणि त्यानंतर आनंदी घरी गेल्यावर त्यांना सगळी स्टोरी सांगते आणि म्हणते की माझ्या घरचे खूप चांगले व्यक्ती आहेत, माझे सासरे आताच वाढले आहेत आणि माझे आईवडीलही आहेत. माझे आईवडील खूप चांगले आहेत, माझे दादा वहिनी आहेत, पण मी कोणालाही नकोशी आहे. माझं नाव वडिलांनी आनंदी ठेवलं, परंतु मी माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच सहन करत आहे आणि माझ्या दुःखामुळे माझ्या माणसांनाही ते सगळं सहन करावं लागतं. म्हणूनच मी आता एक निर्णय घेतला आहे की मला माझं आयुष्य वेगळं जगायचं आहे आणि वेगळं आयुष्य सुरुवात करायचं आहे. तुम्ही प्लीज मला मदत कराल का? आणि समजा तुम्हाला मदत करायला नाही जमली तर मी दुसरीकडे कुठेतरी घर बघून राहते, हवी ती कामे करेन, परंतु काका काकू मला घरी जायचं नाही आहे. तर काका काकू आनंदीला म्हणतात, पोरी अगं आम्हाला मूल वगैरे काही नाही, या सगळ्या गोष्टीची आम्हाला खंत वाटत होती, परंतु देवी आईने आमच्या पदरात तुझ्यासारखी मुलगी घातली आहे. साक्षात लक्ष्मी आमच्या घरी आली आहे, मोठी का होईना परंतु आमच्या घरात मुलगी आली हेच आमच्यासाठी खूप आहे आणि आनंदी तू या घरामध्ये राहू शकतेस. तर आनंदी देवी आईचे आभार मानते आणि म्हणू लागते, देवी आई तू मला एक वेगळं आयुष्य दिलंस, वेगळे आई बाबा दिलेस, आता मी माझ्या आयुष्यात नव्याने सुरुवात करायची ठरवली आहे. आनंदी देवी आईला म्हणू लागते की सार्थक सर नेहमीच आनंदाने जगावेत हेच मला वाटतं आहे आणि सार्थक सरांच्या आयुष्यात नेहमीच सुख आलं पाहिजे असंच मला वाटतंय. म्हणून मला आता एक नवी सुरुवात करायची आहे, नवी जीवनाला उमेद द्यायची आहे आणि हे सगळं नव्याने सुरू करायचं आहे. अशा प्रकारे आनंदी आता नवीन गावामध्ये एक आपलं स्वतःचं एक नवीन अस्तित्व निर्माण करत असते आणि स्वतःचं आयुष्य जगायचं ठरवते. आणि या सगळ्यामध्ये आनंदीचे काका काकू म्हणजेच तिने मानलेले आई वडील तिच्यासोबत उभे असतात. आनंदीसाठी हे सगळं काही नवीन असतं, परंतु हे सगळं करण्यासाठी आनंदी तयार असते आणि यामुळे आनंदीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळालेली असते. आनंदी स्वतःच्या कौशल्यावर आपलं आयुष्य जगायचं ठरवते. मात्र सार्थकच्या आयुष्यात खूपच दुःख असतं आणि या सगळ्याला 6 वर्ष होऊन गेलेली असतात. गेली 6 वर्षे सार्थक फक्त आनंदीच्या आठवणीमध्ये जगत असतो आणि आता कित्येक वर्षानंतर सार्थकच्या आयुष्यामध्ये सुखदा येणार असते आणि ही सुखदा आल्यानंतर सार्थकच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात करणार की मध्येच आनंदी आल्यानंतर जेव्हा सार्थकला सुखदाबरोबर पाहिल तेव्हा आनंदीला नेमकं काय वाटेल, आनंदीच्या मनामध्ये नक्की कोणत्या भावना निर्माण होतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.